नमस्कार, डिवाइन ब्युटी बाय वृषालीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे की डेली स्किन रुटीन कसं फॉलो करायचं। खूप जणांना प्रश्न असतो की डेली स्किन रुटीन कसं फॉलो करतात, म्हणजे ते खूप असं कठीण काम आहे का वगैरे, की बाबा तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवता, तुम्हाला वेळ असतो वगैरे, आम्हाला वेळच नसतो घरच्या कामापासून। तर असं काहीच नाही आहे, त्याच्यासाठी खूप काही असं मेहनत करायची गरज नाही आहे। तुम्ही अंघोळ केल्यानंतर एखादं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे आणि इव्हनिंगला परत एकदा फेस वॉश करून तुमचं जे मॉइश्चरायझर आहे ते लावू शकता। त्याने काय होतं ना, तुमच्या स्किनला एक तर प्रोटीन भेटतं, स्किन हेल्दी दिसते। कसं आहे ना, आपल्याला जसं प्रोटीन्सची गरज असते तशी आपल्या स्किनलासुद्धा प्रोटीन्सची गरज असते। आणि नाईटला आपल्याला जे सुटेबल असेल सिरम किंवा नाईट क्रीम ते आपण लावू शकतो। ह्याने काय होईल ना, आपल्या चेहऱ्याचे जे प्रॉब्लेम आहे ते तर सॉल्व्ह होतीलच, शिवाय स्किन एकदम ग्लोईंग दिसेल। म्हणजे वय जरी जास्त असेल तरीसुद्धा स्किन आपली हेल्दी असेल, म्हणजे लवकर आपल्याला म्हातारपण येणार नाही किंवा रिंकल्सचा प्रॉब्लेम येतो आफ्टर 30 नंतर, चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्याचे खूप सारे बदल व्हायला लागतात। तसं काही होणार नाही, स्किन आपली हेल्दी आणि ग्लोईंग राहील। त्यामुळे आपल्याला मग प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यापेक्षा आपण दिवसातले 10 मिनटं स्वतःसाठी दिलेले कधीही चांगले। आणि कधीतरी फेशियल करण्यामागे आणि डेली रुटीन फॉलो करण्याची जी स्किन असते त्यामध्ये खूप डिफरंट असतो। आपण कधीतरी फेशियल करतो किंवा काहीतरी एखादी स्किन ट्रीटमेंट करतो, त्याने त्याचा इफेक्ट फक्त 8 ते 10 दिवस राहतो। पण जर आपण डेली स्किन रुटीन फॉलो केलं तर आपल्याला त्याचा इफेक्ट लॉंग लाईफ भेटतो ना। त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही कितीही कामं असली तरी स्वतःसाठी फक्त 10 मिनटं देऊ शकता। 10 मिनटं द्या आणि आपली स्किन हेल्दी मिळवा। चला बाय। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।